ज्या वेगाने सोन्याची किंमत वाढत आहे त्या वेगाने सर्वसामान्य खरेदीदार मात्र फक्त दुरूनच हे सगळं चित्र पाहत आहे. कधी 70 ते 75 हजार रुपयाला मिळणारे 24 कॅरेट सोने आता नवीन उंचीवरती आहे. सोने चांदी बाजार अपडेट. आज तारीख 24 फेब्रुवारी 2026. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात AN मराठी आणि मी आहे आकाश तुमच्यासोबत. आजचा मोठा असा प्रश्न आहे की सोनं खरंच स्वस्त झालं आहे का, की पुन्हा एकदा नवीन विक्रम करणार आहे. तर मित्रांनो, चांदीच्या दरात सुद्धा अचानक काय बदल झाला आहे आणि सरकारने असा कोणता नियम लागू केला आहे की ज्याचा थेट परिणाम सोन्या चांदीच्या किमतीवरती होणार आहे. जर तुम्ही येत्या काही दिवसात मित्रांनो सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, मग गुंतवणूक म्हणून असो किंवा लग्नासाठी दागिने बनवण्यासाठी असो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती तुमचे हजारो रुपये वाचवू शकतात. सर्वात आधी तुम्हाला एक असा प्रश्न करणार आहे की तुमच्या मते सध्याच्या बाजारात सोन्याची किंमत किती असावी, ही आम्हाला कमेंट करून कळवा नक्की मित्रांनो. चला तर मग डायरेक्ट सुरुवात करतो. म्हणजे आजचे ताजे दर काय आहेत 24 फेब्रुवारी 2026. चला तर मग थेट मुद्द्यावरती बोलूया. आजच्या भारतामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर सरासरी 1,61,500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास नोंदवला गेला आहे. तसेच मुंबईमध्ये 24 कॅरेट सोने 1,61,360 प्रति 10 ग्रॅमवर व्यवहारात आहे. दिल्लीमध्ये तर हा दर 1,61,510 रुपयेपर्यंत पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, मुंबईमध्ये 22 कॅरेट सोने सुमारे 1,47,910 प्रति 10 ग्रॅम एवढे आहे. मुंबईमध्ये अशी स्थिती आहे. तर दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,48,060 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढे आहे. तसेच 18 ग्रॅम सोनं आज सरासरी 1,20,000 ते 1,21,000 प्रति 10 ग्रॅम या दरम्यान विकले जात आहे. आता जाणून घेऊया चांदीबद्दलची मोठी बातमी. आज चांदीचा दर जवळपास 3 लाख रुपये प्रति किलोच्या आसपास पोहोचला आहे मित्रांनो. काही प्रमुख शहरांमध्ये तर चांदी 3,100,000 रुपये प्रति किलो दराने व्यवहारामध्ये आहे. म्हणजेच सोनं आणि चांदी दोन्ही सुद्धा उच्च पातळीवरती स्थिर आहेत. आता मित्रांनो, जाणून घेऊया की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय चाललं आहे. जागतिक बाजारामध्ये सोन्याच्या दरावर अमेरिकेतील व्याजदर, डॉलरच्या स्थिती आणि जागतिक तणाव याचा मोठा परिणाम होत असतो मित्रांनो. सध्या डॉलरमध्ये हलकी कमजोरी दिसत आहे, त्यामुळे सोन्याला आधार मिळत आहे. जागतिक गुंतवणूकदार अजूनही सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात. तसेच मित्रांनो, आता सोन्यावरती सरकारचा काय नवीन नियम लागू झाला आहे ते जाणून घेऊया. सरकारने BIS हॉलमार्क नियम अधिक कडक केला आहे. आता बहुतांश दागिन्यावर हॉलमार्क अनिवार्य आहे, त्यामुळे ग्राहकाची फसवणूक कमी होणार आहे मित्रांनो. तसंच सोन्याच्या आयातीमध्ये लक्ष ठेवण्यासाठी काही अधिक धोरणांमध्ये बदल करण्यात आलेले आहे. आता मित्रांनो, MCX मध्ये काय स्थिती आहे जाणून घेऊया. MCX वर सोनं आणि चांदीमध्ये हलकी अस्थिरता दिसत आहे. ट्रेडर्स नफा बुक करत असल्यामुळे दरात चढ उतार होत आहेत. चांदीमध्ये औद्योगिक मागणीमुळे जास्त हालचाल दिसून येत आहे. तसेच आता लग्न सराईचा हंगाम सुद्धा चालू आहे. आता पुढील काही नियमांमध्ये, थोडक्यात पुढील काही महिन्यांमध्ये लग्न सराई वाढणार आहे. त्यामुळे लग्नांची दागिन्यांची मागणी वाढणार आहे. तर मागणी वाढली तर दरांमध्ये पुन्हा तेजी येण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो. तसेच पुढे दर कमी होणार का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. यावरती तज्ज्ञांच्या मते मोठी घसरण सुद्धा सध्या अपेक्षित नाही. हलकी दुरुस्ती होणं शक्य आहे, पण मोठी झडपड दिसत नाही. म्हणूनच दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिल्यास सोनं अजूनही मजबूत गुंतवणूक पर्याय मानला जाऊ शकतो. आता मित्रांनो, गुंतवणूक कधी करावी हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. एकदम मोठी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने खरेदी करणं सोपं ठरू शकतं मित्रांनो व सुरक्षित ठरू शकतं. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं अजूनही स्थिर पर्याय आहे. त्यामध्ये काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे खरेदी करताना,
नेहमी हॉलमार्क तपासणं गरजेचं आहे. बिल नक्की घ्या मित्रांनो. मेकिंग चार्जेस तपासावा. बाजारातील ट्रेड समजून घ्या. आणि आता यामध्ये काय आहे, आज 24 फेब्रुवारी 2026 सोनं 1,61,000च्या पुढे स्थिर आहे, तर चांदी 3 लाखाच्या पातळीवर आहे. म्हणजेच बाजार मजबूत आहे, पण सावधगिरी आवश्यक आहे मित्रांनो. जर तुम्ही खरेदीचा विचार करत असाल तर योग्य माहिती घेणं सुद्धा गरजेचं आहे. आणि मित्रांनो, अशीच रोजची अचूक आणि स्पष्ट माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा. मी तुम्हाला तुमच्यासोबत पुन्हा पुढील अपडेटसह भेटणारच आहे. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.